माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव उपक्रमात आज आपण तुळशी विवाह अभिवाचनातनं श्रवण करूया. आपण त्रिवेणी ओवी जागरने तुळशी विवाह तुळशी पूजा व उंबरठा पूजन चातुर्मास संकल्पमध्ये यावर्षी घेतला होता आहे. तर त्यात आज तुळशी विवाहाचा दिवस एकादशी. तुळशी विवाह सोहळा लग्नविधी हा कार्तिक शुद्ध द्वादशी ते पौर्णिमा या दरम्यान केला जातो. आपल्या घरातील बाळकृष्ण मूर्तीचा विष्णू रूप तुळशीशी विवाह लावतात, म्हणजेच तुळशी विवाह होय. आणि हा विवाह पार पाडल्यानंतर आपण आपल्या घरी जर मुलगा मुलगी लग्नाचे असेल तर आपण त्यांच्या लग्नाला सुरुवात करू शकतो, म्हणजेच लग्नाचे मुहूर्त निघतात. तुळशीचा विवाह लावून देणे म्हणजे तुळशी विवाह होय. हा विधी आपण संध्याकाळी करतो. तुळशी विवाह एक व्रत मानले जाते. यात विष्णू भगवान वर व तुळशी माता वधू मानली जाते. तर उसाला मामा मानले जाते. विवाहाच्या दिवशी एक तुळशीचं रोप आणून कुंडीत लावावे किंवा आपल्याकडे आधीच तुळत असलेल्या कुंडीला रंगरंगोटी देऊन सजवावे. तुळशीत सौभाग्याचे सर्व सामान ठेवावे. एक भरजरी वस्त्र ठेवावे. आवळा चिंच ठेवावे. हळद कुंकू व्हावे. तुळशीची पूजा करावी. तुळशीच्या मागच्या बाजूला एक अखंड ऊस उभा करून ठेवावा. श्रीकृष्ण भगवानांना पंचामृताने आंघोळ घालून पूजा करून एका तम्हाणात चौरंगावर किंवा पाटावर तुळशीच्या बाजूला ठेवावे. दोघांना फुले वाहून एक एक छोटा हार दोघांच्या बाजूला ठेवावा. नंतर घरातील कर्त्या व्यक्तीने श्री विष्णू भगवान तुळशी मातेच्या विवाहाचे पुनच्चारण करावे. नंतर दोघांच्या मध्ये अंतर पाठवून अक्षता टाकत मंगलाष्टक म्हणावेत. नंतर दोघांच्या बाजूला ठेवलेले हार एकमेकाला घालावे. टाळ्यांच्या वाद्यांच्या गजरात हा विवाह संपन्न करावा. हे झाल्यानंतर घरातील कर्त्या पुरुषाने भगवान विष्णू यांना प्रार्थना करून सांगावे की प्रभो, आज जसा आपला विवाह पार पडला आमच्या दारी, तसा विवाह सोहळा प्रत्येक कुटुंबात अडलेल्या नडलेल्या व्यक्तीच्या लवकरात लवकर संपन्न हो, अशी मी आपल्या चरणी प्रार्थना करतोय. विवाह इच्छुकाने भगवान विष्णूला आपल्या विवाहाबाबत प्रार्थनापूर्वक साकडे घालावे. तुळशीच्या बाजूला ठेवलेल्या उसाला नमस्कार करावा. जसे आपण विवाहात मामा बनलात, पाठीमागे उभं राहिलात, तसं आमच्या घरात सुद्धा माझ्या विवाहाच्या वेळी माझ्या मागे उभे राहावे, हे माझे आपणास कळकळीचे सांगणे. या विधीत वापरलेला ऊस घरामध्ये एका जागी जपून ठेवावा. जमल्यास त्याचे आपले विवाह कार्य होईपर्यंत नित्यपूजन करावे. तुळशी विवाह केल्या कर्त्या पुरुषास कन्यादान केल्याचे पुण्य मिळते व कुटुंबातील विवाह उत्सुक वधूवरांचे विवाह संपन्न होता. म्हणूनच पूर्वीच्या काळी लग्न लावल्यानंतर मंगलाष्टक झाल्यानंतर आपण भिंतीला गूळ लावण्याची पद्धत होती. म्हणजेच ऊसापासूनच गूळ तयार होते, म्हणून ती गूळ लावायची पद्धत होती. जर तुम्हाला श्रवण ऐकले असेल तुम्ही, तर नक्की प्रतिक्रियेत तुळशी मातेला नमस्कार करायला विसरू नका.